नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत. आज आपण जुन्या साडीचा वापर करून छान कुशन तयार करून घेणार आहोत. हे कुशन तुम्ही खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवू शकता. हे कुशन तयार करताना शिलाई मशीनचा वापर केलेला नाही. हे बघा, मी आता इथे साडीचा एक पीस कट करून घेत आहे. आपल्याकडे बऱ्याच अशा जुन्या साड्या घरात पडून असतात. टाकाऊपासून टिकाऊ खूप छान हे कुशन तयार होते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. हे बघा, मी एक पीस कट करून घेतलेला आहे. याची मी लांबी आणि रुंदी सांगते. हा बघा, हा असा एक पीस कट करून घेतलेला आहे. याची लांबी 32 इंच आहे आणि रुंदी 19 इंच आहे. हा पीस आपण असा दुमडून घेऊ, एकावर एक टाकून बरोबर एकमेकाला टोके जुळवून घेऊ. हे बघा, अशा रीतीने हे एकमेकाला टोके जुळवून घेऊ दोन्ही. हे पहा, असे मी फोल्ड केलेले आहे आणि ह्या एका बाजूने पूर्ण टिप मारून घेऊ. ही टिप मी हातानेच मारत आहे. हे कुशन तयार करताना आपण फक्त इथे सुई आणि धाग्याचा वापर केलेला आहे. हे बघा, अशा रीतीने व्यवस्थित टिप मारून आपण घेऊ. सरळ एका बाजूने टिप छान मारून घेऊ. तर मी इथे एका बाजूने पूर्ण टिप मारून घेतलेली आहे. आता हा पीस आपण सरळ करू. हे बघा, हा पीस सरळ करून घेतल्यानंतर ह्याच्या एका बाजूला टिपा मारून घेऊयात. पूर्ण गोल ह्याच्यावर आपण हातानेच व्यवस्थित शिलाई मारून घेऊया. तर इथे मी शिलाई अशी मारून घेत आहे. हे बघा, म्हणजे छान छोट्या छोट्या चुन्या पडतात. टीप मारत असतानाच हळूहळू धागा ओढून घ्यायचा. हे बघा, अशी छान चुनी पडत आहे. हे बघा, पूर्ण मी धागा ओढून घेतलेला आहे आणि इथे हे पॅक झालेलं आहे. असं आपण पूर्ण धाग्याने ओढून घेऊन पॅक करूया. तर हे बघा, इथे आपली एक बाजू पॅक करून झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण कॉटन भरून घेऊयात. तुमच्याकडे कॉटन नसेल तर कपड्यांचे कट केलेले छोटे छोटे तुकडे भरले तरी चालतील. किंवा आपल्याकडे लहान मुलांचे खराब झालेले टेडी बेअर घरात पडूनच असतात, त्याचे कॉटन काढून घातले तरी चालेल. मी इथे खराब झालेल्या टेडी बेअर मधला कॉटन वापरते. हे बघा, असं पूर्ण कॉटन भरून घ्यायचा. किंवा जुन्या उशीतला कॉटन सुद्धा वापरू शकतो. असा सगळीकडे व्यवस्थित छान कॉटन भरून घ्यायचा, म्हणजे कुशन छान तयार होते. हे बघा, पूर्ण गोल गोल असं फिरवून सगळीकडे कॉटन भरून घ्यायचं आणि भरपूर कॉटन भरायचा. हे बघा, मी आता भरपूर कॉटन भरून घेतलेला आहे. कॉटन भरून झाल्यानंतर हे बघा, आता आपण दुसऱ्या बाजूने अशी टीप मारून घेऊया. पहिल्या बाजूने टीप मारली तशी सेम अशी दुसऱ्या बाजूने टीप मारून घेऊयात. हे बघा, आता छान चुन्या पडतात. पूर्ण टीप मारून झाली की धागा ओढून घेऊया. बघा, धागा ओढून घेऊन आपण हा धागा इथे पॅक करून घेऊयात. तर हे बघा, छान चुन्या पडलेल्या आहेत.
इथे मी धागा पॅक करून घेत आहे. हे बघा. तर मी इथे बटन तयार करण्यासाठी साडीच्या काठाचं कापड घेतलेलं आहे. हे बघा, त्याची लांबी 11 इंच आहे आणि ते आपण मधून कट करून घेऊया. त्याच्यातला एक पीस घेऊन त्याच्यात थोडा कॉटन भरून घेऊयात, किंवा 1 रुपयाचं नाणं टाकलं तरी चालेल आणि छान असं गोल तयार करून घेऊयात. शक्यतो तुम्ही इथे 1 रुपयाचं नाणंच वापरा, म्हणजे ते छान बटन टाईट होईल. हे बघा, अशा रीतीने आपण हे पॅक करून घेत आहोत आणि हे आपण आता कुशनला जॉईंट करूयात. हे बघा, इथे मी कुशनला जॉईंट करून घेते. इथे कुशनला पाडलेल्या चुन्या आणि बटन दोन्ही पॅक करून घेऊयात. हे बघा, सगळ्या चुन्या पकडायच्या आहेत. बटनाची बाजू आणि चुन्या छान पॅक करून घेत आहोत आपण. या बाजूने जसं आपण बटन लावून घेत आहे तसंच सेम दुसऱ्या बाजूनेही बटन लावून घेऊयात. हे बघा, एक बाजू मी पूर्ण करून घेतलेली आहे. कसा धागा पूर्ण बटनाला गोल फिरवून घ्यायचा, म्हणजे बटन टाईट बसेल, बटन सेल होणार नाही. हे बघा, आता हे पॅक झालेलं आहे. आता अशी दुसरी बाजू तयार करून घेऊयात. हे बघा, दुसऱ्या बाजूलाही मी असं बटन बसवून घेते आणि हे माझं बटन बसवून झालेलं आहे. बघा किती छान कुशन तयार झालेलं आहे, टाकाऊपासून टिकाऊ. हे कुशन तुम्हाला आवडलं असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.